नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपण पुन्हा भेटतोय इयत्ता 10वीचे 6वी पद्यरचना वस्तू बघण्यासाठी. द भा धामणसकर हे या पद्यरचनेचे कवी आहेत. धामणसकर यांचा जन्म 1960 साली गुजरातमधल्या अहमदाबाद या ठिकाणी झाला. धामणसकर हे प्रसिद्ध कवी आहेत. त्यांच्या कवितांची वैशिष्ट्ये जर पाहिली, भावोत्कटता, चिंतनशीलता व प्रांजळपणा यामुळे त्यांच्या कविता वाचकांच्या मनाला स्पर्श करतात. सामाजिक तणावांमुळे आलेली अस्वस्थता व्यक्त करताना संवेदनक्षम मनाला येणारी व्याकुळता आणि अभिव्यक्तीतील संयम ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्य. त्यांची कविता 1980 साली प्रथम कविता दशकाची या संग्रहातून ठसठशीतपणे वाचकांच्या परिचयाचे झाले. प्राक्तनाचे संदर्भ व बरेच काही उगवून आलेले हे त्यांचे कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. वस्तू या कवितेविषयी बघताना ही कविता मुक्त छंद या प्रकारातील आहे. कोणत्याही निर्जीव वस्तूशी मानवी भावना जोडली गेली की ती वस्तू अनमोल ठरते. वस्तू माणसाला दीर्घकाळ साथ देतात. व्यक्ती आणि वस्तू यांच्यामध्ये एक अतूट नाते तयार होते. त्यामुळेच थोर व्यक्तींच्या वापरातील वस्तू यापुढे संग्रहालयात जतन केल्या जातात. वस्तूंनाही भावना असतात हे समजून वस्तू वापराव्यात. वस्तूंशी निगडीत स्नेह जपावा ही भावना कवितेतून या ठिकाणी व्यक्त होते. वस्तू म्हणजे सामान्यपणे प्रत्येक जण या गोष्टीचा इतका विचार करत नाही, पण कवींनी या ठिकाणी वस्तूविषयी जे काही या ठिकाणी विचार मांडलेले आहेत, प्रत्येकाने खरंच बारकाईने जर पाहिलं की वस्तू जरी निर्जीव असल्या तरी त्यांच्यामध्ये, त्या वस्तूंमध्ये आपण इतके गुंतलेलो असतो की कधी कधी आपण आपल्या आजूबाजूला जर आपली एखादी वस्तू नाही सापडली तर किती विचलित होतो. आपल्याला करमेन असं होतं किंवा ती वस्तू आपल्या डोळ्यासमोर नसली की आपल्याला कंटाळवाणापणा वाटतो किंवा एक प्रकारची एक अस्वस्थता आपल्या मनामध्ये दाटून राहते. यासाठीच ती वस्तू फार अनमोल असते. अनमोल म्हणजे तिचा मोल केले जाऊ शकत नाही. आपल्या साधा रोजचा वापरायचा पेन जरी असेल आणि तो आपल्याला जर वेळेवर सापडत नसेल किंवा त्याची शाई संपली असेल किंवा खराब झाला असेल तरीही आपल्याला वाटतं, म्हणजे थोडंसं वाईट वाटतं. आणि म्हणून या वस्तू ज्या आहेत, फक्त पेनच नाही तर आपल्या घरामध्ये ज्या ज्या काही वस्तू आहेत, या वस्तू अगदी आपल्या लहानपणापासून ते आपण म्हातारा होईपर्यंत, आपण वृद्ध होईपर्यंत सुद्धा काही वस्तू आपल्याला साथ देत असतात, दीर्घकाळ आपली सोबत करत असतात. व्यक्ती आणि वस्तू यांच्यामध्ये एक अतूट नातं तयार होतं. कधी कधी घरामध्ये माणसं नसतील, ठीक आहे, एकटं जेव्हा एखादी व्यक्ती राहते तेव्हा त्या ठिकाणी त्याचे मित्र, नातेवाईक कोणीही नसतील, पण त्याच्या काही जवळच्या वापरातल्या ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तूंसोबतच त्याचं नातं तयार होत असतं. त्या वस्तूंसोबतच तो जगायला शिकत असतो आणि म्हणून कोणीही तोडू शकणार नाही असं नातं त्या ठिकाणी त्या व्यक्ती आणि वस्तूंमध्ये असतं. त्यामुळेच थोर व्यक्तींच्या वापरातील वस्तू पुढे संग्रहालयात जतन केल्या जातात. मग आपण बघितलंच असेल काही जी महत्त्वाची ठिकाणं आहेत, स्थळं आहेत, जसं महात्मा गांधी असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील किंवा शिवाजी महाराज आहेत किंवा महात्मा फुले, जी काही थोर मंडळी होऊन गेली आहेत, अशा या लोकांच्या, अशा या विभूतींच्या ज्या काही वस्तू त्यांनी त्या काळात वापरलेल्या असतील त्या आजही आपल्याला विविध संग्रहालयांमध्ये जतन केलेल्या, संवर्धन केलेल्या किंवा साठवून ठेवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. कारण का तर वस्तूंनाही भावना असतात हे आपल्या लक्षात यायला हवं. त्या वस्तूंवरून आपल्याला इतिहास कळतो, त्या व्यक्तींच्या भावना कळतात, त्या व्यक्तींचं राहणीमान, त्या व्यक्तींविषयीची माहिती आपल्याला त्या वस्तूंवरून समजते. हे समजून आपण आपल्या वस्तू वापरायला हव्यात असं कवी म्हणतात. वस्तूंशी निगडीत स्नेह जपावा. स्नेह म्हणजे काय तर प्रेम, माया, आपुलकी, जिव्हाळा. जसं माणसांवरती आपण प्रेम करतो, आपल्या नातेवाईकांवरती आपण प्रेम करतो, मित्रमैत्रिणींवरती आपण प्रेम करतो, तसंच आपण आपल्या वस्तूंवरही प्रेम करायला हवं, त्यांच्यावर माया करायला हवी, स्नेह करायला हवं. आणि हीच भावना या ठिकाणी कवी धामणसकर यांनी मांडलेली आहे. पहा कवी काय म्हणतात. कवितेला आपण सुरुवात करूया. कवी धामणसकर म्हणतायत, वस्तूंना जीव नसेलही कदाचित, वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना. पण
जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना. वस्तूंना मनही नसेल कदाचित, वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या तरीही बरोबरीचा मान द्यावा त्यांना. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. त्यांना फक्त आपल्या मांडलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. त्यांना फक्त आपल्या मांडलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची. हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे त्यापुढे जाऊन. वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे त्यापुढे जाऊन. त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह. त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत. आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत. तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवा. तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवा. इतकं छान या ठिकाणी कवीने वर्णन केलेलं आहे वस्तूंविषयी किंवा वस्तूंच्या भावनांविषयी. कवींच्या भरून आलेले आकाश या काव्यसंग्रहातून ही कविता घेण्यात आलेली आहे. बघा या ठिकाणी एक चित्र दिलंय, तिथे तुमच्या लक्षात येतच असेल. वस्तू म्हणजे साधारणपणे या ठिकाणी ज्या दाखवल्यात, इथे वस्तू दाखवल्यात, खुर्ची, काही पुस्तकं आहेत किंवा जुन्या काळातले जे काही मोठे मोठे भांडे, एक कलाकुसरीचे भांडे किंवा जे पेट्या वगैरे बनवल्या असायच्या, त्या ठिकाणी एक आडकित्ता दिसतोय तुम्हाला सुपारी कातरण्याचा. आता सहसा या आडकित्त्याचा कोणी वापर करत नाही, परंतु पूर्वीच्या काळी या गोष्टी प्रत्येकाच्या घरामध्ये असायच्या. जसं इथे तुम्हाला फुलदाणी वगैरे दिसते. मग अशा अनेक वस्तू आपल्या घरामध्ये आपण ठेवलेल्या असतात, जपलेल्या असतात. याच वस्तू प्रत्येक वेळी प्रत्येक काळी आपल्या मदतीला आलेल्या असतात. कारण का, इथे म्हटलंच आहे कवीने की त्या आहेतच आपल्या सेवक. वस्तूंनाही जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागवणे त्यांना. कवी म्हणतात वस्तूंना जीव नसेल, प्राण नसेल कदाचित त्यांच्यामध्ये, पण जीव नसल्यासारखे वागवायचे का त्यांना? ते नाही. कारण या वस्तू सतत आपली साथ देतात, आपल्या सोबत असतात. कधी कधी आपल्या जवळची जी माणसं आहेत तीही आपल्या सोबत नसतील, पण बऱ्याचदा या वस्तूंमध्ये आपला इतका जीव अडकलेला असतो की क्षणभरही आपण त्यांच्याशिवाय राहू शकत नाही. मग ही जी भावना आहे ती आपल्याला आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये ठेवायची आहे की वस्तूंना जीव नसला म्हणून काय झालं, पण जीव नाही असं त्यांना वागवायचं नाहीये. त्यांना प्राण नाहीत, त्या जिवंत नाहीत, त्या निर्जीव आहेत, त्या अचेतन आहेत असं मानून त्यांना कसंही हाताळणं, कसंही वापरणं असं होता कामा नये. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. बघा आपल्या आजूबाजूला आपले जे नातेवाईक आहेत, आपण म्हणतो की सगळे हलतात, चालतात, बोलतात, ते सजीव आहेत. त्यांना थोडं काही बोललं, काही रागावलं तर त्यांना वाईट वाटतं. पण वस्तूंच्या बाबतीत तसं नसतं, कारण वस्तू काही हलत नाहीत, माणसांसारख्या त्या व्यक्त होत नाहीत, म्हणून आपण त्यांना कसंही वापरतो. कदाचित कधी कधी जर आपल्याला राग आला, काही घडलं, काही तक्रार करण्यासारखं काही घडलं, तर आपण पटकन एखादी वस्तू हातात असली की ती फेकून देतो. म्हणजे आपला राग आपण त्या वस्तूवरती काढतो आणि वस्तूला काही बोलता येत नाही, वस्तूला काही मन नाही, आणि म्हणून आपण तिच्याशी कसंही वागतो. पण असं घडता कामा नये. कारण का, ती वस्तू जरी असली तरी तिच्याशी आपल्या भावना जोडल्या गेलेल्या आहेत, त्या वस्तूच्या आपल्याशी भावना जोडल्या गेलेल्या आहेत. आणि जर आपण वस्तूला छान प्रकारे सांभाळलं, तिला समजून घेतलं, तर त्या वस्तूलाही खूप सुख वाटतं, आनंद वाटतं, आपल्यासोबत असण्याचा तिला अभिमान वाटतो. आणि म्हणून वस्तूंना माणसांसारखंच आपण जपायचं आहे, सांभाळायचं आहे. जरी ते आपल्या सेवक असल्या म्हणून काय झालं, वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या. निखालस म्हणजे अगदी खरं आहे, तुम्ही जे म्हणत असाल ते अगदी खरं आहे की वस्तू हे आपल्या सेवक आहेत, ते आपले चाकर आहेत, दास आहेत, आपल्यासाठीच त्यांना बनवलं गेले.
पण म्हणून काय झालं, तरीही बरोबरीचाच मान द्यायला हवा ना त्यांना. कारण आज त्या वस्तूंमुळेच आपल्या गरजा पूर्ण होतात. त्या वस्तूंमुळेच आपण व्यक्त होऊ शकतो. तुमची लेखणीच घ्या ना. तुमच्या मनातल्या भावना कागदावरती उतरवण्यासाठी तुम्ही लेखणीचा वापर करता की नाही? हो. मग आता तुम्ही म्हणाल, नसली लेखणी म्हणून काही भावना व्यक्त करता येत नाहीत का? हो, करता येतात. आता तुम्ही संगणकाचा आधार घेतला तर भावना व्यक्त करता येतील. पण त्यासाठी सुद्धा वस्तूच लागते की नाही? म्हणजे इकडे पेन नाही लागणार, पण कीबोर्ड तर लागेलच. म्हणजे कुठली ना कुठली तरी वस्तू. दैनंदिन जीवनात आपल्या अशा अनेक वस्तू आहेत, ज्या आपण वापरत असतो. आणि मग त्या वस्तूंनाही आपण तसंच मान देणं, सन्मान देणं, त्यांनाही काळजीपूर्वक हाताळणं ही गरज आहे. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. आता तुम्ही म्हणाल, मला एखादी वस्तू नाही लागत, मला तिची आता गरज नाहीये. मग काय करणार आपण? तिला एखाद्या अडगळीच्या खोलीत टाकून देणार आणि तिथेच पडू देणार. मग तिला पुसणं नाही, तिच्यावरची धूळ साफ करणं नाही किंवा काही नाही. पण तसं होता कामा नये. कारण का? वस्तूंना वेगळ्या खोलीची गरज नाहीये, तर तिला तुमच्या सोबतीची गरज आहे. तिला तुम्ही जी जागा पहिल्यापासून दिलेली आहे, त्यांना फक्त आपल्या मांडलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. म्हणजे त्यांना तिथून पदच्युत करू नका, तिथून त्यांना काढून टाकू नका, अशी खात्री त्यांना द्या, आश्वासन द्या. का? कारण वस्तूंनाही भावना आहेत असं आपल्याला मानायचं आहे किंवा तशीच प्रतिक्रिया आपल्याला वस्तूंविषयी द्यायची आहे. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली देऊ नका, त्यांना त्यांच्या जागेवरून हलवू नका, त्यांना तिथेच असू द्या. भले तुम्हाला तिची गरज नसेल, पण म्हणून तिला त्या जागेवरून हलवू नका. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची. जसं आपल्याला वाटतं की आपण सतत स्वच्छ असायला पाहिजे, निर्मळ दिसायला पाहिजे, म्हणून आपण आपल्या सगळ्या प्रकारची कामं व्यवस्थित करतो, कपडे स्वच्छ, आपण स्वच्छ राहतो. पण कधी कधी काय होतं, आपण फक्त स्वतःचाच विचार करतो, वस्तूंचा विचार करत नाही. मग वस्तूंना हात लावताना, हाताळताना आपले हात स्वच्छ आहेत की नाही, किंवा हे सगळं आपलं बघणं काम आहे की वस्तूंना दुखावता कामा नये. हे आपल्या हातांना लक्षात ठेवायला सांगा की वस्तूंनाही स्वच्छ राहायला आवडतं, त्यांनाही निर्मळ राहायला आवडतं. आणि म्हणून कसंही त्याला हाताळणं, घाणेरडे हात त्याला लावणं, घाणेरड्या हाताने त्याला स्पर्श करणं, हे असं करायचं नाही. वस्तूंना जपायचं आहे, स्वच्छ ठेवायचे. कारण का? की ह्याच वस्तू ज्या आहेत, त्या वस्तूंवरून तुम्हाला लोक ओळखणार आहेत, तुमच्या नंतरही. आणि म्हणून त्या वस्तूंची काळजी घ्यायची आहे. वस्तूंना जपावे. कवी या ठिकाणी सांगतायत, वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे त्या पुढे जाऊन. तुम्ही म्हणणार, वस्तू म्हणजे काही व्यक्ती आहे का? तिला काय कळणार आहे तिचे लाड केलेले, तिचं कौतुक केलं? पण नाही. तरी सुद्धा तुमची वस्तू तुम्ही जितक्या छान प्रकारे सांभाळणार आहात, जपून ठेवणार आहात, तिचं जतन करणार आहात, म्हणून ती वस्तूही सुखावणार आहे. तिच्यामध्येही जीव आहे असं तुम्हालाही वाटणार आहे आणि त्या वस्तूलाही आनंद होणार आहे. त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. नंतरच्या काळात आपल्या आठवणी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम, आपल्या स्मृती जागा करण्याचं काम या वस्तूच करणार आहेत. आपला स्नेह म्हणजे आपल्याविषयीची माया, आपल्याविषयीचं प्रेम, जिव्हाळा, हे सगळं जे लोकांपर्यंत, इतर लोकांपर्यंत, नातेवाईकांपर्यंत घेऊन जाणार आहे, ते या वस्तूच घेऊन जाणार आहेत. आपण नसू, पण आपल्या आठवणी त्या ताज्या करण्याचं काम वस्तू करणार आहेत. म्हणून जितक्या चांगल्या पद्धतीने आपण आपल्या वस्तू जपणार आहोत, तितक्याच चांगल्या पद्धतीने पुढच्या पिढीकडे त्या वस्तू जाणार आहेत. म्हणूनच वस्तूंना दुखवायचं नाही. आयुष्य संपलं की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत. तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवा. शाबूत ठेवा, सुरक्षित ठेवा. आयुष्य संपलं, समजा आपल्या घरातली एखादी वृद्ध व्यक्ती असेल आणि तिच्या लहानपणापासून वृद्ध होईपर्यंत तिने ज्या वस्तू सांभाळल्या, ज्या लहानपणापासूनच्या तिच्या वस्तू आहेत, त्या जशा तिने सांभाळलेल्या असतील, जपून ठेवलेल्या असतील, त्यांची काळजी घेतली असेल, पण आता ती वृद्ध व्यक्ती घरात नाहीये, ती निघून गेली, ती सोडून गेली किंवा ती मृत पावलेली आहे, तर अशा त्या व्यक्तीच्या वस्तू आपण घरातही राहू देत नाहीत. बरीच लोक लगेच त्या वस्तू काढतात, मग कुठे भंगारात देतात, कुठे अडगळीच्या खोलीत टाकून देतात आणि मग त्या वस्तूंची काहीच काळजी घेतली जात नाही. असं जर झालं तर वस्तूंच्या भावना दुखावल्या जातील असं कवी या ठिकाणी म्हणतात. तेव्हा काय करायचंय? कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवा. म्हणजे व्यवस्थित त्या वस्तूंना निरोप द्या. कृतज्ञतापूर्ण म्हणजे आदरयुक्त भावनेने त्यांना तुम्ही निरोप द्या. त्यांना नाराज करू नका, त्यांना दुखवू नका, त्यांना त्रास होईल असं काहीही करू नका. शाबूत ठेवा त्यांचा तो हक्क.
की जेणेकरून त्यांना आपल्याकडून कोणतंही दुःख, कोणताही त्रास होणार नाही. अशा पद्धतीने या ठिकाणी कवी सांगतात की वस्तूंनाही जीव असतो, वस्तूंनाही समजून घ्यायचं असतं, वस्तूंनाही त्यांच्या अधिकारांप्रमाणे आपण वागवलं पाहिजे, असं कवी या ठिकाणी सांगत आहेत. वस्तूंचं महत्त्व, ज्याच्याकडे वस्तू आहेत त्याला माहिती आहे वस्तू ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. आणि जेव्हा आपल्याला एखाद्या वस्तूची गरज लागते तेव्हा तिची आपण काळजी घेतो, आणि जेव्हा गरज संपते तेव्हा वस्तू आपण दूर टाकून देतो किंवा आपल्या जवळून बाजूला ठेवतो. पण तसं न करता त्या वस्तूचं मोल लक्षात घेऊन, त्या वस्तूची किंमत लक्षात घेऊन आपण त्या वस्तूला जपलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे, टिकवून ठेवलं पाहिजे. आपल्या या भावना तिच्याविषयी आपण व्यक्त केल्या पाहिजेत. अशा पद्धतीने कवींनी या ठिकाणी ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत वस्तूविषयी त्या तुम्हाला आता समजल्याच असतील. तर आता आपण कृतींकडे जाऊया. वस्तू आपल्या घरात भरपूर असतात आणि क्षणोक्षणी आपल्याला त्यांची गरजही पडते. मग अशा काय काय वस्तू आहेत आपल्या घरामध्ये? समजा आपल्या घरातला टेबल असेल, फ्रीज असेल, कपाट असेल, TV असेल, किंवा मग साधारण मुलांच्या बाबतीत जर, म्हणजे विद्यार्थ्यांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर शाळेत जे जे काही आपण वापरतो, शाळेतलं समजा आपलं दप्तर असेल किंवा आपल्या पाटी, पेन्सिल, पेन असेल किंवा वही पुस्तकं असतील. मग अशा ज्या गोष्टी आहेत आपल्या की गरज संपली म्हणून त्या वस्तूंना कुठे अडगळीत न टाकून देता, एखाद्या व्यक्तीला जर त्याची गरज असेल तर त्याला ती वापरायला दिलेली चालेल, पण खराब करता कामा नये. आणि सांभाळून ठेवणं म्हणजे तिचीही निगा राखणं, तिची काळजी घेणं, या सगळ्या गोष्टी आपण करायला पाहिजे. वस्तूंची माणसांसारखी असणारी वैशिष्ट्ये म्हणजे तिलाही भावना असतात, तिलाही आनंद होतो, तिलाही सुख वाटतं. अशा ज्या काही कृती आहेत त्या तुम्ही सोडवायच्या आहेत. वस्तूंजवळ माणसांसारख्या नसणाऱ्या गोष्टी त्या तुम्हाला लिहायच्या आहेत, कृती पूर्ण करायच्या आहेत. कवीने वस्तूंवर मानवी भावनांचे केलेले आरोप, म्हणजे वस्तू या मानवासारख्या व्यक्त होत नाहीत हे तिथं सांगितलेलं आहे, त्या कृती तुम्ही सोडवायच्या आहेत. कारणं लिहा. दुसरी कृती, वस्तूंना जपावे आणि त्यांचे लाडही करावेत. कारण काय आहे पहा एकदा, कविता वाचल्यानंतर तुम्हाला समजूनच जाईल. वस्तूंना हक्काच्या घरात राहू दिले जात नाही, त्याचेही कारण पहा, लक्षात घ्या आणि सोडवा. काव्य सौंदर्य पहा. कवितेतील खालील ओळींचं रसग्रहण तुमच्या शब्दात तुम्हाला करायचं आहे. कविता समजून घ्यायची आहे. समजून घेतले की आकलन तुम्हाला होईलच तिचं. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. म्हणजे आपण जरी म्हणतोय की वस्तूंना मन नाही आहे, वस्तूंना भावना नाही आहेत, त्यांना हृदय नाही आहे, पण म्हणून कसंही त्यांच्याशी वागणार का आपण? आणि कसंही वागले तर शेवटी ती वस्तू खराब झाली तर पुन्हा आपल्याला तिच्या जागी दुसरी कोणती तरी घ्यावीच लागणार आहे, म्हणजे पर्यायाने नुकसान आपलंच होणार आहे. त्यापेक्षा आहे त्या वस्तूला आपण जर व्यवस्थित सांभाळलं, जपून ठेवलं तर आपलीही गरज भागणार आहे आणि वस्तूलाही बरं म्हणजे आनंद होणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही तिथं वर्णन करायचं आहे. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, याबाबतीत तुमचा दृष्टिकोन सांगा. एखादी वस्तू बिघडल्यामुळे तुमची फजिती कशी झाली याचं वर्णन करा. एखादी वस्तू, आता हा अनुभव तर आपल्याला बऱ्याचदा येत असतो. सध्या कसं आहे, पेन्सिल तुमची आहे, पेन्सिलचं टोक मोडले आणि नेमकंच तुमचं शॉर्पनर हरवलेलं आहे. मग अशा वेळेस कशी फजिती होते, किंवा असं बऱ्याचदा घडतं की शाळेत जाताना एखादी वही घरी राहते, विसरते आणि नेमकं त्या दिवशी गृहपाठ मॅडमांनी किंवा सरांनी विचारलेला असतो आणि नेमकी तीच वही नसते, तर ती वहीची काळजी न घेतल्यामुळं काय फजिती उडते हे आपल्या लक्षात येतच. तुमचा वर्गमित्र वर्गखोली किंवा शालेय परिसरातील वस्तूंचे नुकसान करत आहे, या प्रसंगी तुम्ही काय कराल ते तुम्हाला लिहायचे. उपक्रम दिलेत पहा. तुमच्या घरातील आजी आजोबा, पणजोबा यांच्या काळात असणाऱ्या वस्तूंची माहिती मिळवा. त्यांच्या काळात म्हणजे तुमच्या आधी त्यांनी कोणकोणत्या वस्तूंचा वापर केला होता. तर जसं समजा
प्रत्येक घरामध्ये गॅस असतात, पण पूर्वी काही प्रत्येक घरामध्ये गॅस नसायचे. मग तेव्हा चुलीवर स्वयंपाक केला जायचा किंवा अजून कोणत्या साधनांची मदत घेतली जात असेल किंवा काही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या वस्तू वापरल्या जातात. जसं आता मिक्सर आहे, तसं पूर्वी खलबत्ता असायचा, पाटा वरवंटा असायचा. मग ह्या सगळ्या वेगवेगळ्या वस्तूंची माहिती तुम्हाला मिळवायची आहे. वस्तू नीट काळजी घेणाऱ्या आपल्या कुटुंबातील सदस्यांची मुलाखत घेऊन संवाद लेखन करा. बाहेर कुठे जाण्याची गरजच नाही आहे. तुमच्या कुटुंबातच आई वडील, तुमचे भावंड, जे कोणी ज्यांना वस्तूंची खूप काळजी वाटते, ते खूप चांगल्या पद्धतीने वस्तूंना हाताळतात, सांभाळतात, जागच्या जागेवर ठेवतात, त्यांच्याशी तुम्हाला संवाद करायचा आहे, मुलाखत त्यांची घ्यायची आहे. तुमच्या घरातील अडगळीत टाकलेली वस्तू, विकायला काढलेली वस्तू जर तुमच्याशी बोलू लागली तर ती काय बोलेल याची कल्पना करून लिहा. समजा तुमच्या घरामध्ये तुम्हाला एखादी वस्तू नको आहे आणि तुम्ही ती अडगळीच्या खोलीत टाकून दिली आणि समजा त्या वस्तूला त्या गोष्टीचं वाईट वाटले आणि ती तुमच्याशी बोलते, अशा पद्धतीने तुम्हाला एकमेकांमध्ये संवाद करायचा आहे. त्यानंतर पुढे एक छोटंसं संवाद लेखन तुम्हाला करायचं आहे. कंदील आणि विजेरी. विजेरी म्हणजे बॅटरी. कंदील हा पूर्वी वापरला जायचा. बॅटरी आता भरपूर उपलब्ध असल्यामुळे आपण कंदीलचा वापर जास्त करत नाही किंवा त्यासाठी रॉकेल लागतं. रॉकेल हे आता सहज उपलब्ध होत नाही, म्हणून बॅटरीचा किंवा विजेरीचा वापर केला जातो. तर कंदील आणि विजेरी यांच्यामध्ये नेमका काय संवाद होत असेल किंवा ते एकमेकांशी काय बोलत असतील, अशी कल्पना तुम्हाला करायची आहे आणि संवाद लेखन करायचं आहे. चला तर मग थांबूया इथे, भेटूया पुन्हा. धन्यवाद.